नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण जे शेतकरी आहेत रेडीतील शेतकरी वैभव वाघ यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. यांनी तूर पिकाचे नवीन व्हेरायटी यावर्षी लागवड केलेली आहे. तर या तुरीबद्दल त्यांचे काय अनुभव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार. तर आपण सर्वप्रथम आपला परिचय देऊन आपण जी लागवड केलेली नवीन व्हेरायटी आहे याच्याबद्दल आमच्या इतर शेतकऱ्यांना माहिती व्हावी, त्यासाठी आपण थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, मी शेतकरी वैभव वाघ. मी यावर्षी पंचगंगा या नवीन सुधारित तुरीच्या जातीची लागवड केली आहे. ही जी लागवड केली ही 27 जून 2025 रोजी केलेली आहे आणि ही लागवड करताना बेड पद्धतीने लागवड केली. बेडवर केले असल्याच्यानं यावेळेस तुम्ही बघतच आहात की पाऊस खूप जास्त प्रमाणात होता. म्हणजे जास्त प्रमाणात असून म्हणजे अतिवृष्टी कुठं कुठं तर अतिवृष्टी झाली. आमच्या भागात 2-3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे. तरी सुद्धा या पिकामध्ये कुठंच अशी मर रोगाला बळी पडलेली नाही. तर आता तुम्ही जे पंचगंगा व्हेरायटी यावर्षी लागवड केली, तर हा पहिलंच वर्ष आहे तुमचं, याच्या पूर्वी पण ही तुम्ही वाण लागवड केली? नाही, हे माझं पहिलंच वर्ष आहे. अच्छा. तर तुमचं आता इतर दुसरीकडे कुठे तूर पेरली कोणती? हो आहे ना, हा. ग्रीन गोल्ड आहे माझ्याकडे, ग्रीन गोल्ड 100 नावाची. तर आज जस्ट घडीला आता तुमची ही जी तूर दिसत आहे, तर याच्यात आणि त्याच्यात काय तुम्हाला काय फरक जाणवला खूप का? फरक आहे. तिच्यात आता ती सध्या फुलोरा अवस्थेत आहे, पण या जे आपलं पंचगंगा आहे ती आज जवळपास 80 ते 90% असं का म्हणा परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे काय झालंय, जे काही रोगांचा प्रादुर्भाव व्हायचा तो याच्यावर झालेला नाही. आणि आज ढगाळ वातावरणामुळे लेट व्हेरायटी असतील त्याची फुलगळ बऱ्याच प्रमाणात झाली आहे आणि तोच जो इफेक्ट आहे तो काही या व्हेरायटीवर जाणून आलेला नाही. त्या स्थितीत बघायचं झालं तर ही जी वाण आहे ती पूर्ण परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता आपण लागवड जी केलेली आहे, आता तुम्ही जर बघायचं झालं तर एवढी झुकेला असून सुद्धा ही डबल ओळ नाहीये, फक्त सिंगल ओळीवर आपण लागवड केलेली आहे. आज पर्यंत याच्यावर जसे लागेल समजा अवस्था बघून आपण फवारणी असेल, खत नियोजन असेल हे केलेले आहे. वेळेवर केलेल्या औषधी फवारणीच्या नियोजनामुळे, खताच्या नियोजनामुळे आज कोणत्याच प्रकारचा कीड रोग किंवा अळी किंवा काहीच असं एखादा बुरशीचा रोग कोणताच आढळून आलेला नाही. बरं, तुम्ही याच्यामध्ये सोयाबीन घेतली म्हटलं. हो. तर आता सोयाबीन घेतली तर सोयाबीनचं तुम्हाला या एकरी किती उत्पादन झालं? मला हे जे क्षेत्र आहे पूर्ण हे 1.5 एकराचं क्षेत्र आहे. यामध्ये मला 14 क्विंटल सोयाबीन झालेली आहे. बरं, आता तुमच्या आता आम्ही बघत आहे शेंगा पण चांगल्या भरपूर दिसत आहे. तर एकंदरीत आपल्याला याच्यावर उत्पन्न किती होईल या तुरीमध्ये? आणि आता दरवर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या पिकात म्हणजे बघता तर या शेतामध्ये मला एक असा अंदाज आहे की अशी जर अवस्था राहिली शेवटपर्यंत तर 8 ते 9 क्विंटलच्या जवळपास एकरी उत्पन्न मला मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण जे आपले शेतकरी आहेत यांनी तूर पिकाबद्दल जी माहिती दिलेली आहे ती नक्कीच आपल्या फायद्याची ठरेल व यांना जे काय अनुभव आलेला आहे यांच्या अनुभवातून जी तुरीचं आता उत्पादन निघणार आहे तिथं आपण बघणारच आहोत की यांच्या तुरीचं उत्पादन काय येणार आहे. आणि असं एक नवीन वाण पेरणारे किंवा नवीन प्रयोग करणारे हे असे एक शेतकरी आहेत. विविध प्रयोग नेहमी करत राहतात. कधी कधी आपण टरबूज वगैरे यांनी सांगितलेलं आहे की टरबूज शेती पण हे करतात. म्हणजे जे आपले शेतकरी आहेत नवीन प्रयोग करणारे आहेत आणि त्यांनी यावर्षी स्वतः अनुभवासाठी हे जे वाण पेरलेलं आहे याचे नक्कीच चांगल्या प्रकारचा फायदा यांना मिळेल. तर सर्व शेतकरी बंधूंचे पुनश्च एकदा धन्यवाद.